सो वेलकम ऑल. स्वागत आहे सगळ्यांचं. तर आज आपण बघत आहोत अर्बन लोकल गव्हर्नमेंट बॉडी. ज्याप्रमाणे मागच्या लेसनमध्ये अर्बन लोकल गव्हर्नमेंट बॉडी म्हणजेच काय, की शहरी स्थानिक शासन संस्था. शहरी स्थानिक शासन संस्था. तर बघा, ज्यावेळेस मागच्या पाठामध्ये आपण जे बघितलेलं, मागच्या पाठामध्ये आपण काय बघितलेलं, रूरल लोकल गव्हर्नमेंट बॉडी. मागच्या पाठामध्ये आपण बघितला होता, थर्ड आपण त्याचं नाव होतं रूरल लोकल गव्हर्नमेंट बॉडीज. हा पाठ आपण बघितला. म्हणजे काय, की खेड्यातलं किंवा ग्रामातली स्थानिक शासन संस्था. ग्राम स्थानिक शासन संस्था, ग्राम. तर बघा, ज्या ग्राममध्ये ज्याप्रमाणे आपण बघितलं ज्या कसं काय त्यांचं कामकाज चालतं, त्याचप्रमाणे शहराचं सुद्धा कामकाज करण्यासाठी एक लोकल गव्हर्नमेंट बॉडी असते. ज्याप्रमाणे गावाचं कामकाज बघण्यासाठी एक गव्हर्नमेंट बॉडी असते किंवा गव्हर्नमेंट बॉडी असते. त्याचप्रमाणे आपण बोललो होतो, की त्याचप्रमाणे शहराचं सुद्धा शहराचं सुद्धा कामकाज बघण्यासाठी एक गव्हर्नमेंट बॉडी असते. त्यांनी त्यांची आपण आज ओळख करून घेणार आहोत. जसं बघा, नगरपंचायत, म्युनिसिपल काउन्सिलिंग आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे काय, की नगरपंचायत, नगरपरिषद आणि महानगरपालिका यांची आपण माहिती आज घेणार आहोत. म्हणजे ग्राम स्थानिक शासन संस्था ज्याप्रमाणे आहेत, त्याचप्रमाणे शहरी स्थानिक शासन संस्थामध्ये काय-काय गोष्टी पडतात, काय-काय गोष्टी आपल्याला दिसतात, ते आपण आता बघून घेणार आहोत. तर बघा, द इंट्रोडक्शन इस दिस थिंग. बघा, स्टार्टिंगला आपण बघितलं आपलं इंट्रोडक्शन येतं, की बघा, द प्रिव्हियस चॅप्टर वी हॅव स्टडीड द नेचर ऑफ द local government bodies in the rural area. In this chapter, we will learn something about the local government institute in urban area. And these include the Nagar Panchayat, municipal council, and the municipal corporation. Our country has a large number of towns and the cities, and they have growing rapidly. The villages are growing into towns, and towns into cities, and the cities into metropolis. The rural area neighboring cities are also getting the transform. म्हणजे बघा, त्यांनी आपल्याला काय सांगितलं बघा, आपलं बघा, आपला आपण बघू शकतो, की असे छोटे-छोटे जे पहिले गाव होते, छोटे-छोटे गाव होते, ते आता काय होतं रे, मोठ्या शहरामध्ये तब्दील होतात. मोठ्या शहरामधून अजून मोठ्या शहर आणि त्याच्यामधून काय बोलतो आपण ते महानगरामध्ये किंवा महानगरामध्ये कन्व्हर्ट होतात. म्हणजे बघा, पहिले खरं आपण बघतो, की गाव होते. गावाची निम शहरे झाले. मग निम शहरांची मोठे शहरे झाले आणि शहरांची महानगरामध्ये रूपांतर झालेलं आहे. मीन्स व्हॉट, की द रूरल म्हणजे विलेज. द विलेज वॉज देअर अँड विलेज कन्व्हर्टेड इंटू द टाउन्स म्हणजे नेम शहर ज्याला आपण म्हणतो अँड टाउन्स कन्व्हर्टेड इंटू द सिटीज. म्हणजे बघा, आपण बघू शकतो की लोकसंख्या पण आपली वाढत आहे आणि त्याचप्रमाणे आपण बघतोय गावं जे पहिले छोटे-छोटे गाव होते. आता बघा, आता आपण बघायला गेलं, आपण राहतोय सगळे कल्याणमध्ये. कल्याण पहिले सुद्धा कसं होतं, एक छोटासा गाव होता. नंतर गावाचं आता बघा, गावाच्या नंतर तो टाउनमध्ये कन्व्हर्ट झाला. टाउनमध्ये आता बघा तो सिटीमध्ये कन्व्हर्ट झाला. एक मोठा शहर म्हणून आपण त्याला बघत होतो आणि नंतर आता हळू तो मेट्रो सिटीजमध्ये सुद्धा कन्व्हर्ट होईल. म्हणजे स्मार्ट सिटीमध्ये जर आपण बेसिकली आता आपण कसं की स्मार्ट सिटीमध्ये कल्याण, डोंबिवली या दोघांचं नाव आहे. तर त्याचप्रमाणे सांगतात की आणि प्लस एवढंच नाही, तर बघा कल्याणच्या आजूबाजूला जे काही छोटे-मोठे गाव आहेत, ते सुद्धा त्यांचं पण कन्व्हर्जन होत आहे. ते सुद्धा बदलत आहे. ते सुद्धा पहिले छोटेसे विलेज होते, म्हणजे छोटंसं गाव होतं. त्या गावाच्या नंतर नेम शहरामध्ये बदलले. नंतर नेम शहरामधून ते शहरामध्ये गेले आणि त्या शहरांचं मोठे महानगर झालेले आहेत. असे हो ना, काही वेळानंतर आपण बघितलं तर बघा, कल्याण पण महानगर स्मार्ट सिटी तर होतच आहे, राइट. कल्याणचं स्मार्ट आणि ऑलरेडी आपण मुंबई बघू शकतो, की मुंबई हा आपला महानगर तर झालेलाच आहे. तर त्याचप्रमाणे पुणे, नाशिक हे काय आहेत? हे तर आहेत महानगरे, राइट. परंतु त्याच्यानंतरचं आपण बघू त्यांच्या आजूबाजूचे जे गाव आहेत, जे आता आपण बघतो शिर्डी झालं, शनी-शिंगणापूर झालं. हे काय झालं? हे पहिले छोटे-छोटे गावं होते. पण बघा, आता गावांच्या नंतर हळू त्यांचं रूपांतर कशात झालं? नगरामध्ये. नंतर नगराचं म्हणजे सॉरी निम शहर आहे. नंतर निम शहराच्या नंतर त्यांचं शहरामध्ये, मोठ्या शहरामध्ये आणि आज ते चांगले शहर, मोठे शहर म्हणून ते नामांकित आहेत आणि आपल्या सगळ्यांना त्यांच्याबद्दल ओळख आहे. जसं पंढरपूर आहे आणि पंढरपूर आहे, शिर्डी आहे, नंतर शनी-शिंगणापूर आहे. तर हे नाव घ्यायचं अ, अ, कारण हे हे गावं आणि हे छोटे-छोटे शहर किंवा हे शहर आहे आपल्याला माहिती आहेत आणि आपण त्यांना म्हणजे भेटही देतच आहोत. म्हणजे पंढरपूर झालं, याला तर आपण भेट देतच आहोत. राइट. तर जसं आपण दरवर्षी निघते वारी तर किंवा आपण टीव्हीमध्ये बघतो. हे जे गाव होते ते वर्षानुवर्ष किंवा दिवसेंदिवस बदलत चालले. तिथे लोकवस्ती वाढत आहे, तिथे उद्योगधंदे वाढत आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टही वाढत आहे आणि त्यांचं कन्व्हर्जन कशात होत आहे? महानगरामध्ये होत हळू का होईना परंतु होत आहे. तर या महानगरांचं जे कामकाज आहे ते बघण्याची जिम्मेदारी म्हणजे बघा, लोकं जास्त तर महानगरी मोठी. महानगरी मोठी, तर जिम्मेदारी, जी जबाबदारी आहे, ती सुद्धा मोठी. त्यासाठी
एक मोठी कॉर्पोरेशन म्हणजे मोठी कॉर्पोरेशन म्हणजे मोठी संस्था ही नेहमी काम करतच असते. तर बघा त्यालाच आपण बोलत आहोत, त्यालाच आपण आणि त्याच गोष्टीचा आपण माहिती आपण घेणार होतो बघा. आता आपण आहे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, नंतर म्युनिसिपल काउन्सिलिंग आणि नगरपंचायत यांची आपण माहिती या पाठामध्ये आणि नेक्स्ट सेशनमध्ये घेणार आहोत. ठीक आहे. तर बघा त्याच्यापैकी तत्पुरात एक छोटंसं आपण हे करून घेऊया, ओळख करून घेऊया. ओळख ही आहे द फॅसिलिटीज एंड द प्रॉब्लेम्स इन द सिटीज बघा. द फॅसिलिटीज एंड द प्रॉब्लेम्स इन द सिटीज म्हणजे शहरामध्ये कोणत्या-कोणत्या गोष्टी चांगल्या आणि कोणत्या-कोणत्या गोष्टी वाईट आहेत ते आपण बघणार आहोत. बघा. द अपॉर्च्युनिटी ऑफ द इंडस्ट्रीज एंड द बिझनेसेस expand in the service sector, the large scale opportunities for job, availability of facilities of entertainment, art and culture. म्हणजे काय शहरामध्ये कोणत्या-कोणत्या गोष्टी होतात? शहरामध्ये रोजगार जास्त असतो. शहरामध्ये सर्व्हिस सेक्टर म्हणजे सेवा जो आपण बोलत होतो बेसिकली सेवा क्षेत्र. हा सेवा क्षेत्र जास्त आहे म्हणजे बघा सेवा क्षेत्र म्हणजे काय आपण बेसिकली बघतो आता बघा, की गाडीवाला, रिक्षावाला, टॅक्सीवाले हे आपल्याला शहरामध्ये जास्त दिसतात. गावामध्ये आपल्याला दिसतात का? आन्सर आहे नाही. का? कारण शहरातील लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी जायचं असतं बघा. म्हणजे त्यांना सतत कुठे ना कुठे जायचं असतं. कामकाज आहे का? किंवा फिरायला का होईना किंवा काम वगैरे या अर्थाने का होईना, परंतु त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जायला लागतं. म्हणून सेवा क्षेत्र हे नक्की बघा. शहरामध्ये सेवा क्षेत्र आहे म्हणजे वेगवेगळे दुकाने, कपडे वगैरे हे आपण सेवा क्षेत्रामध्ये घेऊ शकतो आणि मोठ्या प्रमाणात रोजगार म्हणजे काय, की लार्ज स्केल ऑफ अपॉर्च्युनिटी ऑफ जॉब. नंतर अवेलेबिलिटी ऑफ फॅसिलिटीज ऑफ एंटरटेनमेंट ऑफ आर्ट एंड कल्चर म्हणजे बघा, आपल्याकडे शहरामध्ये आपण पिक्चर बघू शकतो. नंतर आपल्याला कुठे खायचं असेल किंवा रेस्टॉरंट वगैरेमध्ये जायचं असेल किंवा बाहेर चायनीज वगैरे किंवा काय खायचं असेल, ती सुविधा आपल्याला शहरामध्ये भेटते. नंतर कुठे गाणं बघायचं असेल किंवा कुठे आपल्याला फिरायला जायचं असेल किंवा आपण बोलत होतो पिक्चर बघायला जायचं असेल किंवा आपण बोलत होतो की एवढंच नाही तर कुठे काही पुस्तक वगैरे घ्यायचं असेल किंवा कुठे काही मोठमोठ्या आपण हिस्टॉरिकल ठिकाणी आपल्याला जायचं असेल, तर अशा प्रकारची जी गोष्ट आहे, ती आपल्याला शहरामध्ये नक्की दिसू शकते, राइट? किंवा तिथे जाण्याचं जे समाधान आहे किंवा तिथे जायची जी गोष्ट आहे, ती सुद्धा आपल्याला शहरामध्ये भेटू शकते, राइट? परंतु या शहरांसोबत जे शहरांमध्ये हे फॅसिलिटीज आहेत, त्या शहरामध्ये आपल्याला सोयी आपल्याला भेटतात. त्यासोबत समस्या सुद्धा आहेत. त्यासोबत प्रॉब्लेम सुद्धा आहेत. तर व्हॉट इस द प्रॉब्लेम्स? द प्रॉब्लेम सॉर्टिंग ऑफ हाउस, insufficient space, traffic congestions, problem with disposal of waste, increasing crime, the large proportion of the population in slums. म्हणजे काय? ह्याच्यामध्ये बघा, आपल्या शहरामध्ये आपण बघतो की घरं किती छोटे-छोटे आहेत. छोटे-छोटे घरं, शॉर्टेज ऑफ हाऊस म्हणजे काय? ते अपुरी निवारा, जागेची टंचाई. म्हणजे बघा, आपले घरं किती छोटे आहेत आणि आपलं त्याच जागी आपल्या गावातले घरं बघा. गावातले घरं, भले घर छोटं असेल, पण गावातला आजूबाजूचा जो अंगण आहे, तो केवढा मोठा असतो? बऱ्यापैकी मोठा असतो. अशा प्रकारे आपल्या शहरातल्या घराला अंगण आहे का? उत्तर आहे नाही. शहरातल्या घराला अंगण हा मुळीच नाही आहे. तर म्हणजे काही ठिकाणी आहे, तर काही ठिकाणी नाही आहे, राइट? सो दिस इज द थिंग. नंतर ट्रॅफिक कंडिशन आणि आपल्याला माहिती आहे शहरामध्ये किती ट्रॅफिक असते. किती गाड्या हे रोडावरती चालत असतात आणि एक जरी गाडी थांबली, की तिच्या मागे लगेच 5 ते 10 गाड्या थांबतात आणि पी, 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 पी हॉर्न वाजवत राहतात. अरे चल, 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 चल असे ते बोलतच असतात. तर अशा प्रकारचा एक ट्रॅफिक कंजेशन आपण बघू शकतो. म्हणजे काय, की वाहतूक कोंडी, नंतर कचऱ्याची विल्हेवाट समस्या. म्हणजे बघा, कचरा कुठे फेकायचा? एवढे लोकं शहरामध्ये राहतात. या सगळ्यांचा कचरा किती मोठा निर्माण होतो आणि तो सर्वात मोठा कचरा कुठे विल्हेवाट करायचा ही एक सर्वात मोठी समस्या असते. आणि इन्क्रीजिंग क्राईम म्हणजेच काय, की आपल्यामध्ये वाढती गुन्हेगारी. बघा नंतर चोरी होणे किंवा चोरी होणे किंवा कुठेतरी डाका टाकलेला असेल किंवा घरफोडी किंवा आपण बोलू शकतो बेसिकली कोणातरी किडनॅप. एक्झॅक्टली किडनॅप करणे. अशा प्रकारचे जे गुन्हे आहेत ते जास्तीत जास्त शहरामध्ये होत असतात. गावामध्ये आपल्याला तसं दिसत नाही आणि इन्क्रीजिंग प्रॉपर स्लम आणि बघा शहरामध्ये आपल्याला झोपडपट्टी वगैरे हे नक्की झोपडपट्टी म्हणजे स्लम. तर बघा झोपडपट्टी स्लम सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त शहरामध्ये दिसते. परंतु गावामध्ये केव्हा दिसतं का? तर आन्सर आहे नाही. तर बघा हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला शहरामध्ये दिसतात. आता त्यांचा कसा विल्हेवाट आणि कशाप्रकारे आपण त्यांचा कशाप्रकारे त्यांना हँडल करतो आणि कशाप्रकारे आपण त्याला मॅनेज करतो, कशाप्रकारे त्यांना बघतो, ते आपण पुढच्या सेशनमध्ये बघणार आहोत. म्हणजे कशाप्रकारे त्या गोष्टी सांभाळतो, ते आपण पुढच्या सेशनमध्ये बघणार आहोत. ठीक आहे? या. सो लेट्स गो फॉर द नेक्स्ट सेशन.